आगलो आता इंगणा घेऊन हा चमारी माप दिवसानं बरोबर हा बर्ड बघा एवढा सुंदर कसा किलो दिलास? 900 रुपये प्युअर गावठी बकरा एकदम एवन नंबर. आणि काय खाता आणि काय करता? दिवसाक 1000 प्रकार तो पालो खाणारो बकरा आहे आमचं. रानात फिरलेलो जो हुक्या खाद्यावर तो नाही एकदम प्युअर बकरा मटन. कसा किलो आता? आत्ताचा प्युअर बकरा गावठी 900 रुपये. अरे मोठे चिंगूळ असतात हे काय 200 रुपये 200 रुपये. ही एक गोष्ट नवीन बघून मिळाली आहे. मिरची कशी आहे? मिरची तुम्ही मीडियम बेडगी घेतल्यात ना तर 320 पासून चालू आहे. आणि तिखटवाली? तिखटवाली घेतल्यात तर चांगली गुंटूर घेतल्यात तर ही वाली 280 रुपये. ओके ठीक आहे. काश्मीरी घेतलं तर 550 कमीतली. उंच बेड काश्मीरी घेतल्यात तर 600 700 800 वेगवेगळी व्हरायटी. हा एकदम फ्रेश बांगडे असते. कसे 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 दिलास? 100चे 5 बस स्वस्त. आणि हे पापलेट हा. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेलं आचरा गाव, अरबी समुद्रा किनाऱ्यालगतचे हे आचरा गाव अगदी सगळ्याच गोष्टींसाठी फेमस आहे. मग ते रामेश्वराची डाळपसरी असो, आचऱ्याची गावपळण असो किंवा रामेश्वराकडचा पालखी सोहळा असो. पर्यटनदृष्ट्या सक्षम असलेलं आचरा गाव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आचरे गावचा आठवडी बाजार अनुभवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, पर्यटनदृष्ट्या, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या सक्षम आणि सुंदर असलेलं आचरा गाव. तुम्ही जर आचरा गावात येत असाल तर बरेचशा गोष्टी अनुभवण्यासाठी, फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी आहेत. आचरे गावाची वैशिष्ट्य म्हणजे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान, त्यांचं 1200 वर्ष जुनं असलेलं रामेश्वर मंदिर, आचऱ्याचा समुद्रकिनारा आणि आचऱ्याची खाद्यसंस्कृती. या सर्व गोष्टी अनुभवत असताना पर्यटनदृष्ट्या एक जबरदस्त असा विषय म्हणजे आचऱ्याचा आठवडी बाजार. मित्रांनो, आचरे गावचा आठवडी बाजार हा गुरुवार आणि रविवार या 2 दिवशी होतो. रविवारी थोडी जास्त चंगळ असते कारण मासे वगैरे घेणारे लोक जास्त येते, त्यामुळे या बाजारात रविवारी गर्दी खूप असते. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचरे गावचा आपला आठवडी बाजार अर्थात रविवारचा आठवडी बाजार पाहणार आहोत. व्हिडिओ कुठून बघताय आणि आपल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या ओळखीचे कोण कोण दिसले ते कमेंट करून नक्की सांगा. चला, आता मी ना असं खालना येले वरती. आधी पहिले मासे घेऊया कारण वाजलेत 11:30, म्हणून मासे बघण्यासाठी आधी पहिले तुम्हाला मासे दाखवतोय आणि मग वरती वरसून परत खाली येऊया. आता मी इला हैसून येऊ बघा खालसून. आणि हे सगळे रिक्षावाले आमचे सगळे मित्र सगळे हय असतात. हैसून जांभडूल, पिरावाडी, गावडवाडी, भंडारवाडी, हिरलेवाडी झाले ना, एवढे हैसून येतात. आणि ह्या मच्छी मार्केट असा संपूर्ण बाजार इकडल्या जर खालून येईल असं तुम्ही इकडनं चालू होता आणि वरसून येईल असं तर तिठ्यावर नव्हता. आधी मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि मासे बघूया काय काय बघून येतात. चला, नेहमीप्रमाणे टाईमपास केलो. आता जाऊया मच्छी मार्केटमध्ये. बाहेरकडे सुके मच्छीवाले आणि मासे साफ करणारे असतात ना, म्हणजे मासे घ्यायचे आणि साफ करायचे, ते बाहेर बसतात. आतमध्ये बघूया काय काय आहे. बर्ड बघा एवढा सुंदर इकडे खाडी येतले मासे. कालवा हे कसं 100. सौंदाळे, बळे आणि काकी येईल मग. चला, हे सरंगी असं हे ह्या आराडतं. इकडे बघूया काय काय आता. सौंदाळे, सरंगी, कालवा कायमच असतं. गेलास तुम्ही? असं नको. कशा गेले काय बाय? माहिती कसली गावठी कसली? हा यांची तुमची बांगडे बिंगडे असतो. चिंगूळ हो. मुळे कसे? नमस्कार. बढिया हो. नमस्कार. मासे खायत बरे हे आता होत ते सगळेच बरे. मोठे चिंगूळ असतात. हे काय 200 रुपये 200 रुपये.
ही एक गोष्ट नवीन बघून मिळाली आहे. होय का होय तो शार्क खडकी मासे आहेत बांधवशी. होय काय आहे बघूया. सौंदाळे, बांगडी, कोकी, तारले, छोटेवाले तारले मस्त. बरेच काय काय मासे आहेत. शिंगळा मॉप होता. हां हा एकदम फ्रेश बांगडे असते. हां ताज्या ताज्या बघायचं. कसे 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 दिलास? 100चे 5 बस. स्वस्त. आणि हे पापलेट हा? ही पापलेट कसली 100 कसली पापलेट आधी? आमच्या ते काय म्हणतात रावा द्या आता चांगलं नाही ना. हे चिंगूळ असत, तारले असत, बांगडे बरेच होते. ही एक वहिनी बसल्या असत. धोडिया हा काय घेऊ का नाही दाखवू केलं. धोडिया ही सतीशची आई हा. ही आमची वहिनी. एका तुम्ही बऱ्याच वेळा बघला असं व्हिडिओ. स्पेशल धोडिया घेऊन ये. आणि हा सुकी पण होती. हिला तर यावा हा. हे सगळे आपलेच असत. सगळे आमच्या गावातले सगळे ओळखीचे असत. प्युअर माल सुकी. घरावर इकडे सुकी मच्छी असेल. मुळे, सरगो, वागळी, कोकी, करली बघा केवढे. मॅडमांकडे काय बघूया. हाय मोठी करली आहे. ही केदी आती बघ. कशी ही आहे? एक 500 नको. चला हे बघा हे सगळे सुके मच्छीवाली बसतात आणि मासे साफ करून देतात. ती काकी सरंग साफ करता बघ. बांगडे कसे ते चिकन मोका पुढ्यात. बांगडे काय? कसे चिकन पुढ्यात मोका माझे. आणि फोटो आहे. बांगडे कसे 5 आहेत 100चे. स्पेशल हत्यारा का? हा पैसे ना ऑनलाईन मागवते आपण. खरोखर आता ऑनलाईन वरती सगळे भेटतच ना. आता चांगलं कापून द्यावं लागेल तुला. चांगलाच द्यायचं. मी वाईट कापून नाही बसलोय. फक्त पुढ्यात माझ्या वाईट घा ना. हा एकत्र करू मासे नको. काय काय बसला मासे सुट्टी करू एकत्र करा. स्पेशल कट करायचं. हा कटिंगसाठी. आणि हा हे सुकी मच्छी असं. तू घेतलं का? काय घेतलं? सुकी मच्छी. हे पण सुकी आई बसली आहे. आणि ती म्हातारी बसली आहे बघा. म्हातारी घे खाली घे. खाली बघून काम नाही बॉट कापची. आता ऐसून हे ना हे गावले ना. हे गावले काय टाइमपास करीत असते. होय जरा यांच्यावर टाइमपास केलं का मग चलाक घ्यायचा. आता मासे बघितले. आता जाऊया डायरेक्ट बाजारात. वरचा काय उलगाचा नाही जास्त. लवकर उलगाचा नाही. मासे लवकर संपताले म्हणून आधी मासे जातात. 2 वाजेपर्यंत. हां 2 वाजेपर्यंत असतो. चला आता वरती जाऊया आणि वरसून परत खाली येऊ. मासे बघितले आणि आत्ता आपण आलो आचरा तिठ्यावरती. आचरा तिठा असो तिठो जिकडे कणकवली, मालवण, देवगड हे तिन्ही तालुक्यांका एकत्र जोडणार आमचं आचरा तिठा. आणि इकडनं ॲक्च्युअल बाजार सुरुवात होता. इकडनं तुम्ही कणकवलीत जाऊ शकता, मालवणात जाऊ शकता, देवगडातही जाऊ शकता. आणि हे बघा अशा पद्धतीनं आपलं आचरा तिठा. इकडे कणकवली, इकडे देवगड आणि इकडे या बाजूक मालवण. काजी पण योग लागली असं. हो कसे घेतात काजी?
160 रुपये किलो. हे बघा इकडनं कणकवली जाऊ शकतात, इकडे मालवण आणि इकडे आचऱ्याचं रिक्षा स्टँड असतात, एक तिकडे एक इकडे आणि एक या बाजूला रिक्षा स्टँड असतात. इकडनं जातो तो सरळ 4 किलोमीटर बीचवरती आणि हे बघा आचरा तिथं. त्याला आचरा तिथं आणि आपण कायम हई येत असतो. हे आनंद राणे आणि माणिक राणे यांच्याकडे कायम चाय बी पिवत असतो. बाजार असा पण गर्दी नाही आहे तेवढी, हां गर्दी कमी आहे. या माणसा बघून ठेवा, हिला असं सांगा आमच्या व्हिडिओत तुम्ही बघलो म्हणून. काहीतरी बोल, असा काहीतरी बोल बरोबर वाटलं नाही रे. काय बोलावं काय तुझा काय तर सांग, गाडी बिडी घाल काय ते. पुण्यामध्ये घ्यावं शिगम्यात टाईम आहे नाही तर पुण्यामध्ये घेतलं. आणि आमचे परब बसले आणि यांचं हॉटेल इकडे गोलभजी एक स्पेशल, गोलभजी स्पेशल काढणारे माणूस असतात. नमस्कार. आणि होय आमचे फॅमिली मेंबर आमचे हिरलेवाडचे गावचे शेजारचे मुनगेकर असतात. आणि हो ना हे माणूस असो ना, अकडे बघ आनंदाचा जिरा कधीच बोलायचो नाही, तासभर लागत माका याची मुलाखत घेऊ. आतमध्ये हे बघ गोल भजी आहे ना, बरफ काढतात स्पेशल गोल भजी, वडापाव आणि जना काका होत आतमध्ये आमचे स्पेशल शोपीस आनंद बोनमधलं शोपीस आहे. आणि आमचे जना काका स्पेशल माणूस आमचे खास. तिकडची सगळे व्यवस्था यांच्याकडे असतात. हे गोल भजी. चला वयस आनंदाकडे टाइमपास केलो, आता जाऊया खाली. मस्तपैकी तुमका बाजार फिरवतोय घर बसल्या. आणि मगाशी सांगलं तसं कोण ओळखीचे गावले ते कमेंट करून सांगा तुम्ही. बघूया किती कमेंट येतात ते, कोण किती जणांका कोण ओळखतात ते. तर बघा आत्ताचा बाजार ना, तर हे मालवणी बाजार असं. ह्या बाजाराच्या समोरसूनच मालवणी बाजाराच्या समोरसूनच बाजार भरता. पहिलो खालपासून भरायचो, आता बऱ्यापैकी वरतीपर्यंत आणि काही दिवसात चापवरती टॅक्स आला. मोबाईलवाले येले जाऊया. हे सगळे आपले लोकल व्यापारी होय, जी रोजची दुकानं असतात ती. आणि खाली बाजार आपलं इकडे आता भाजीवाले पण वरती बसाक लागले. जरा येण्याकडे टाईमपास करूया. आपलो मित्र असा होय आणि त्याचं दुकान असा. प्रत्येक व्हिडिओत तुमका बहुत गावता ह्यो माणूस. काय करतं? काही नाही. दाढी बिडी करूची तयारी करतो काय ता? अच्छा, हे पण वस्तू गावतो तुमच्याकडे. आपण कायम होय दाखवतो कशा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघूक मिळत. आणि घर बसल्या तुमका आचरा बाजार पण फिराक मिळतालो. सगळे सगळे होल अँड सोल सगळे वस्तू तुमका हय. प्लॅस्टिक बालले पिडले झाडू फिडू सगळा हय गावता. चला नमस्कार. हे बघा हे सगळं आता हय बाजार आहे बघा. हयसून भाजीवाले जास्त चालू होतले आणि मजा येता. आचऱ्याचा बाजार बरेचशी गोष्टी नवनवीन गावठी जे असतात ते तुमका हय घेऊक मिळतले, बघूक मिळतले. आणि पर्यटनदृष्ट्या जर विचार केला तर बाजार पण पर्यटनदृष्ट्या तुम्ही फिरू शकतात. म्हणजे लोकांचा कल्चर समजता आणि बरेच व्यापारी त्या बाजाराच्या निमित्ताने येतात आहे. खैसून येतात माहिती आहे, लय लांबसून येतात. आणि बाजार करणारे हे कायम बाजारातच फिरत असतात. तुमका काही एरिया असतात ते बाजाराचे जे व्यापारी असतात ते तुमका कायम बाजारात बघूक मिळतं. नारळ चला दाबलो इंगणा घेऊन मारी माफ दिवसान बरोबर ना. व्हिडिओ नाही केलं. ए कशी दिलं? 50 भरपूर होती. होयच येतं आचऱ्याकच येतं काय बाकी आणखी जातं आचऱ्याकच यायचा, बरा ना. बाकीचे बाजार नाही करायचे. चला बाबलो एक गावलो आपलं युट्यूबर कायम बाजारात येते बघा. शेंगे बिंगे असं. हे नारळ कसे? 42 रुपये. शेंगे असं, ती केळी असं, आगळ कोकम भाजी सगळं. ही गावठी अंडी कशी? 13 रुपये गावठी अंडी. जाम बी मिले होते बघा. चला खूप जण भेटतात बाजाराच्या निमित्ताने. आणि मुनगेकरांचं गोळ्याचं स्टॉल असं बघा. गोळो लिंबू सरबत
बोला. आपलं माणूस आहे. काय बनवतात गोळो गोळो बनवते. चला ओ काय काय खाजा बिजा सगळ्याचा गरम मसाला सामान तळिंगण इली असत. हे कपड्यावाले असत, हे भाजीवाले असत. आणि आजचं हे बाजारात ना गुरुवार किंवा रविवारचे हे आता एक माणूस राहुल. कसा किलो दिलास? 900 रुपये प्युअर गावठी बकरा एकदम A1 नंबर. आणि काय खाता आणि काय करता? दिवसाक 1000 प्रकारचं पालो खाणारं बकरा आहे आमचं. रानात फिरलेलो जो सुक्या खाद्यावर तर नाही एकदम प्युअर बकरा मटन. कसा किलो आता? आत्ताचा प्युअर बकरा गावठी 900 रुपये 900. आणि शेळीचा जर कोणी मागल्या तर 700 रुपये. बकरीचा जर कोणी मागितलं तर 700 रुपये. चला 900 रुपये किलो. हां तर काय सांगत होतं की हे गुरुवारचे रविवारचे बाजारात ना आचार्याचे ते आत्ताचे सध्या 1, 1:30, 2 वाजेपर्यंत भरलेले असतात. आणि बरेचसे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले पण लोक बरीचशी ह्या बाजारात येतात. मुनग्यापासून इकडे वांगणी हडी इकडचे माणूस पण ह्या बाजारात येतात. अरे वा तकडे पण भरतं बघा. आता ते पार्किंग वगैरे हा ना तिकडे मिरची वगैरे असा बघूया मिरची कशी किलो आती. हे बघा इकडे सगळं मिरचीचं सामान मसाल्याचं सामान. मिरची कशी आहे? मिरची तुम्ही मीडियम बेडगी घेतल्यात ना तर 320 पासून चालू आहे. आणि तिखटवाली? तिखटवाली घेतल्यात तर चांगली गुंटूर घेतल्यात तर ही वाली 280 रुपये. ओके ठीक आहे. आणि काश्मीरी घेतलं तर 550 कमीतली. उंच बेड काश्मीरी घेतल्यात तर 600, 700, 800 वेगवेगळी व्हरायटी आहेत. 300 पासून 280 पासून चालू. हा 280 पासून चालू 550 पर्यंत आहे. इकडे पण मिरची वगैरे असं आहे. हे खैसून येलास तुम्ही? 420 रुपये किलो. ही 350. आणि इलास खैसून? हां आलात कुठून? सावंतवाडी. सावंतवाडी म्हणजे आपलेच आपले. चला हे सगळं मिरचीचं सामान. जाऊया शहाळी. चला आता आपण फुरसाई मंदिरच्या तिकडे गेलो. हय बाजार हय खूप गर्दी असते. आणि यांची जागा ना ठरलेली असतं ना. बसाची जागा असतात ना ते ठरलेले असतात कायम त्याच जागेवर तुमका ते माणूस मिळताले. इकडे रसवाले असतात. काही रे एकटोच झाला. चला हळूहळू खाली जाऊया. जरा दाजीकडे टाइमपास करूया. आणि आमचं मित्र गावला स्वप्नील प्लस पकवाज वादक आचरे गावातला एक नामवंत नाव. बरोबर ना रे? चला जाऊया खाली हळूहळू. ह्या काय हो? चवळी हे गावठी ना सगळा. कसे हे किती? अर्धा किलो? पाऊण किलो असं. आणि कसे किलो असं? कसे किलो ते? 200 रुपये. वाल 200 रुपये. ते 150 रुपये. ओके. आणि तुम्ही कसे येला? चिंदसून. वा आपल्याच बाजारातले आपल्याच गावातले. इकडे तांदूळ असं गावठी तांदूळ. हे कसे किलो? शेर 80 रुपये शेर. 80 रुपये शेर. ओके चला हळूहळू पुढे जाऊया. भाजीवाले आहेत सगळे. चल 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 चला
हे पण आता रस्त्याचा दुकान उघडला. हे बघा, हे कायम हे एकाच जागेवर बसणार. हे कायम एकच जागा असतं ह्या व्यापाऱ्यांची. हा चला इकडे कपड्याचं दुकान. आता वर जाऊया दाजीकडे, टाइमपास करूया. आपला माणूस दाजी डॉन हा केलं भेट 15,000 चांगलंच नाही ते. चांगलं नाही ते चल फोन कोणी केला तुका चांगलं जेव्हा चौकात चांगलं होतं बऱ्याच दिवसांनी मग दिवसांनी लोकांचे रिक्वायरमेंट होते. दाजी दिसणार नाही, दाजी दिसणार नाही म्हणून दाखवसाठी, दाजी बघूसाठी लोक या झाले. खरा म्हणा की घ्यावा बरोबर ना. इकडे आपले वामन काकांचं दुकान आहे. तुम्ही कधी आलात तर इकडे तुम्हाला मालवणी मसाला, मच्छी मसाला, त्याच्यानंतर कोकम, आगळ, उकळे तांदूळ, गावठी पोहे, अगरबत्ती, धूप आणि मसाल्याचे सगळे, आणि हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इकडे पिठं पण आहे. कायम मिळतील. बघा, आणि इकडे सगळी जी गावठी पिठं असतात, ज्वारी पीठ, वडे पीठ, मोदक पीठ, आंबोळी पीठ, हे सगळे कायम इकडे दुकान उघडं असतं. नक्की यावा आणि घ्यावा. आता जाऊया खाली. दाजीबरोबर टाईमपास करून झालो, खाली जाऊया. त्याला लपतं की त्या, लपतं की त्या, पळातं काय, पळातं काय. चला खाली जाऊया. हे बघा, आणि हई व्हायचं कशी हो बोला साहेब, काय घेशाल बोला. या पण तू एक नंबर भारी माणूस. गोल्डन. बाजारातलो गोल्डन माणूस हा. फुल टाइमपास. क्या रे स्ट्रॉबेरी लो तो ऐसा क्या जान बचाव जाते बस ऐसा खाली नीचे तुमना गाडी बिडी बाजाराच्या टायमिंगला घेऊन येतात, तुमका काय वाटणार नाही हो. बाजाराच्या दिवशी गाडी घेऊन यायची असते. हय हय बाजारात आडूची नसता. खरंच बाजार होतो तो ना, गाडी घेऊन आल्याशी मग काय रस्त्याला. चला आता आम्ही येलो अभि सावंत यांच्याकडे, आणि यांचं पण कायम दुकान उघडा असतं आहे. तुम्ही बरेचसे तुमका फटाक्यासाठी बेस्ट ऑप्शन इकडे या. कसा गजबजा काय आपलं शांत शांत सगळं शांत शांत. मार्केट पूर्ण शांत. आता एवढंच नाही, जत्रा आपल्या जत्रा झाल्या आता याच्यामुळे एवढं मार्केट नाही. चला जाऊया खाली. आता आपण असो बँक ऑफ इंडियाच्या तिकडे, आणि इकडे सगळे आहेत ना ते गावठी गोष्टी असतात, गावठी वस्तू असतात ते इकडे मिळतात. काकडी वगैरे इले असत. माणूस काय आमचो खय इकडे निखिलच्या फॅमिलीचं इकडे दुकान आहे. बरीच वर्ष, किती वर्ष आले हो दुकानात? 47. आणि 3 वर्षांनी 50 वर्ष पूर्ण. निखिलच बंद खय गेलो. अच्छा. ओले काजू, फका, इकडे पोहे, तांदूळ, नारळ, आणि आमच्या भावकीचं दुकान. भावकी नारळ कसे उतारले? 40 रुपये. 50 रुपये नारळ होतो, 50. आणि हे आमचे भावकी असत, यांचं दुकान असा. इकडे सगळं सामान इकडे मिळतं. हे बघा तांदूळ बिंदूळ, हे कोकमा बिकमा, आणि सगळं बाकी तुमका पूजेचं साहित्य इकडे, गिफ्ट साहित्य इकडे सगळं मिळतं. माऊली गप किती आहे. काय घे बरी हो. नारळ कसे बरी आहे ना. शेंगे असत. या काय तर याका काय म्हणतात का, कणगी. इंदरचे जत्रे काय करतात ना ती कणगी. हे गावठी तांदूळ, उकडे तांदूळ, सोला असं. अरे बसतं सगळं जाम होते.
मला तरी यायचं होतं ना मग कागद भरलं रे का म्हणे जाम येऊ लागले आता बाजारात. संपला सगळा. आता मी काय सांग कलर वाज गावली आता. सकाळी येऊ. उकडे तांदूळ ह्या काय आहे? पोळीत कसे 150 रुपये किलो. 1 किलो घ्या अर्धा. 1 किलो. बघा, शेंगे असत, सुरण असा, तांदूळ असं. तुम्ही कसं येला? आम्ही चिंदूरला देवली. अरे वा. मग समीरनी हो. ही आंबा पोळी पण असा आहे बघा. आगुळ असत. आगुळ तुम्हीच बनवतात का? हो. सगळे घरचं सगळं माझ्या. अरे वा. विकतलं काय नाही. हा, आंबा पोळी. शेंगे असत. इकडे मसाल्याचे सगळे पदार्थ. तुम्ही खसून येतात? कणकवली. तुमचे सगळे येतात यूट्यूबवाले हो. येतात. मालवण, देवगड सगळे हेच खातात त्या मुंबई पण जातं सगळे. चला बँक ऑफ इंडियाच्यात आहे आणि हय टाइमपास करूया. होय गाडग्याच्या काय आहे सांगून त्याच्या गाडग्याच्या बाहेर आचरा काय गाडग्याच्या बाहेर आचरा आज काय मध्ये जायचा नवीन होय टाइमपास रे. लोक विचारत राहतात ना बा बाजारात कोण ओळखीचे दिसत नाही म्हटलं एक व्हिडिओ करूया. ओळखलाच काय हो जीजी बसलो तिकडे आपले मित्र बसले असत. सध्या तू फॉर्मला असं ना. ही काकी कायम बांगडे वगैरे घेऊन बसताय बघा. चिंद्रातली असा आपल्या शेजारच्या गावातली. हिला तर नक्की भेटा. नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत बघा. बांगडे बिंगडे सगळं. नाही साधं. चला आता खाली जाऊया. नारळ घेऊन बसली पांगे वहिनी. तो कसे दिला? 40 रुपये. 40 रुपये उतारले. कमी झाले काकी का बरी आहे ना. ही आपल्या स्वानांची आई इकडे कायम बाजारात असतात आणि बरेच हे गावठी तांदूळ पोहे खाजा लाडू नारळ हे सगळ्या गोष्टी घेऊन बसतात. गेलो ना. चला खाली जाऊया. पोह्यांकडे भजी काढतात ती बघूया. काढतात का ती बघूया. इकडे आपलं मित्र संदीपचं हॉटेल असा आणि संदीपचं झील आता हॉटेल चालवता. एकटंच रे. झाडू मारते झाडांना धंदो झालो. होय. शाबास. पप्पा खो खाली गेले. मासे आडो मग. आणि काय काय असतं तुमच्याकडे नाश्त्यात? भाजीपुरी मिसळपुरी मिसळ असता सगळं असता. आणि बारको खाय गेलो असा वाटतो. बघा इकडे बाजार जिकडे चालू होता ना इकडनं आपण जे इकडनं खाली टर्नवरती येतो तिकडे पांगमांचं या दुकान असं इल्ले म्हणून सांगा. आणि हा एक आपल्या मित्राचा असा एका मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघलेलो. बघा इकडे सगळं हार्डवेअरचं पाईप बीपचं सामान इकडे तुमका प्लंबिंगचं सगळं सामान होय मिळतं. आणि हे मॅडम कायम तुमका बाजारात जर इला असतं कायम मॅडम तुमका दिसतले पिगमी जमा करूसाठी फिरत असतं. सौ कोद्यांच्या हॉटेलमध्ये कोदे काका इकडे काय काढतात? भजी काढतात. गोल भजी स्पेशल वडापाव भजी हां यांच्याकडे असतात. आणि आचऱ्यातली फेमस भजी जी गोल भजी आहे ना ती हय मिळतात. काकी खय गेली कोणच्या? हर्षदच्या भावाच्या. ओके हो बघा. माय काय मागाशी नाही आलं. तू खय गेलं? घरात काय करी होतं? हय दुकान टाकून तू घरात काय करतं? हय थांबा नको. हां आणि पप्पा काय गेले? काढू गेले मासे नारळ हे का? आणि तू किती होता रे? तू किती होता? 6वी. दोघोले भारी आहे ना हे. तर आपल्या मित्राकडे गेलो. मंदार सांबारी यांचं किराणा स्टोअर आहे इकडे मोठं बँक ऑफ इंडियाच्या बाजूला. काय म्हणतं? मस्त होळी आलेली आहे जवळ. हो
सगळी गडबड गडबड शेतकऱ्यांचा उत्सव हो त्यामुळे जबाबदारी डोळे पाहणे असतात. काका काय काय म्हणतात बाजाराविषयी की कसं कसं बाजारासाठी वाईट जरा होय 135 वर्ष होऊन गेली आपल्या हो दुकानाला. वा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अजूनपर्यंत चालू आहे. चालू आहे. हे योगेशचे पप्पा आहे आपले आपण हळदीचं मागे व्हिडिओ केला जाऊया 2 माणूस महनीय व्यक्तिमत्व खय गेला रे तुला पाठचं लाजता किती पंचा झाला ओके चला चला आत्ता आपण इलो तिठ्यावरती व्हिडिओ एंड करूसाठी खूप मजा येईल आज आणि काहीतरी वेगळं आज बाजारातले गोष्टी बघूक मिळाले. मित्रांनो व्हिडिओ खैसून बघता तो कमेंट करून सांगा आणि या बाजारात तुमका कोण कोण तुमच्या ओळखीचे दिसले तेही कमेंट करून सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचा नसतो.